जानकी जीवन स्मरण जय जय राम. काळजीचं मूळ कर्तेपणात. आनंद पाहायला आपल्याला दुसरीकडे कुठं जावं लागतं का? नाही. जो स्वतःच आनंद रूप आहे त्याने आपणहून मी दुःखी आहे असं मानून घेतलंय. एक जण आपलं तोंड आरशात पाहायला गेला, पण त्याला ते दिसलं नाही. त्यावर दुसरा एक जण म्हणाला, मी दाखवतो असं म्हणून आरशावर मळ बसला होता. तो पुसून त्याने आत पाहायला सांगितलं तेव्हा तोंड स्वच्छ दिसलं. त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात. ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस, म्हणजे तू स्वतःसिद्ध आणि आनंद रूप आहेस. परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असं समजतो आणि त्यामुळे त्यातलं सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो. ज्याने तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो. पण तिथे आपल्यावर कर्तेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करीत बसतो. वास्तविक आपल्या हाती काय आहे? परमात्म्याला काय करायचं ते तो करीत असतो. आपण मात्र काळजी करून क्षीण करून घेत असतो. म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावं. आपण त्याचं होऊन राहिलं म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो. काळजी ही मोठी विलक्षण असते. एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती. पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली. काही दिवसांनी लग्न झालं. मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली. काही दिवसांनी तिला मूल झालं. त्या मुलाला फीट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली. शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फीट बरी झाली, पण त्या म्हाताऱ्यालाच फीट्स येऊ लागल्या आणि अखेर काळजी करीत करीतच तो मरून गेला. काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरंच काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. खरं म्हणजे काळजीचं मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे आणि खुद्द कर्तेपणाचं मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. व्यवहारी माणसं मोठी हुशार असतात. भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात. हा तर त्याच्याही पेक्षा मोठा गुन्हा आहे. काळजी लागणं स्वाभाविक आहे ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे. आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. काळजीने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो. मग ती सुटणार कशी? ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचं कारणच उरत नाही. तात्पर्य, संकट आलं तर काळजी करू नये. भगवंत करतो ते आपल्या हिताचं करतो ही दृष्टी असावी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.